बांधकाम कामगारांसाठी एक खुशखबर आलेली आहे। भांडे, पीटी आणि ॲक्वा फिल्टर या तिन्ही सेटचा अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे। तर ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया। तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, म्हणजे मला पण चांगलं वाटेल की माझे जे व्हिडिओ आहे तुम्हाला छान वाटतं। तर आपण जाणून घेऊया आता कुठल्या जिल्ह्यामध्ये चालू झालेले आहे। तर आता सध्याला नांदेड जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेले आहे। तुम्ही बुक केला आहे अपॉइंटमेंट का नाही, किंवा अजून करायचं आहे, तुम्ही कमेंट करून सांगा। आणि बाकीच्यांचे जे जिल्हे आहेत अमरावती, यवतमाळ, नाशिक, जे मला अजून पण त्यांचे कमेंट येत आहेत की तिथे कधी चालू होणार आहे, तर तिथे पण लवकरच चालू होणार आहे। ते अपडेट जशी येईल तर मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर देईन तुम्हाला अपडेट। आणि तुम्हाला ह्या बाबतीत अजून कोणते कोणते जिल्हे आहेत तुम्ही कमेंट करून सांगा। आणि तुमच्या बाबतीत तुम्हाला जे माहित असेल तुमच्या ह्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेले आहे तर तुम्ही ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे मी ते दुसऱ्यांना लवकरात लवकर आणि सांगेन। तर ह्या बाबतीत आणि तुम्हाला काय काय ह्यामध्ये वस्तुसंच भेटत आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी आता सांगतो की भांड्यामध्ये 30 भांड्यांचा सेट भेटतो, आणि पेटीमध्ये एक कॅप भेटते, हेल्मेट भेटतं, एक सोलरवरची लाईट भेटते, आणि एक चटई भेटते, आणि एक मच्छरदाणी, आणि एक टिफिन डब्बा, शूज, आणि एक पाण्याची बॉटल, एवढं पेटीमध्ये सामान भेटतो। आणि जे ॲक्वा फिल्टरचे सेट आहे त्यामध्ये काय भेटतो, तुम्हाला 2 25 किलोचे धान्याचे, तांदूळ आणि गहूचे डबे भेटतात मोठे, आणि दुसरं म्हणजे एक चटई भेटते, 2 बेडशीट भेटतात, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला त्यामध्ये एक हे भेटते, म्हणजे ॲक्वा फिल्टरचं, म्हणजे ॲक्वा म्हणजे ते इलेक्ट्रिकचा ॲक्वा नाहीये, फोटोमध्ये सगळेजण तेच दाखवतात, ते स्टेनलेस स्टीलचं आहे, 18 लिटरचं, ते एक भेटतो तुम्हाला। आणि त्यामध्ये तुम्हाला चहा पावडरचे स्टीलचे डबे, 2 डबे, ते डबे भेटतात। तर हे सगळं काही वस्तू एवढे ते तुम्हाला भेटतात। आणि तुमच्या तिथे अजून कोणाकोणाला भेटले आहेत ते पण सांगा, आणि कोणाला भेटले नाही ते पण सांगा। आणि ज्यांची कामगारांची आयडी जी आहे, जे रिन्यूला आले असेल तर तुम्ही लवकरात लवकर रिन्यू करून घ्या, कारण की आता गव्हर्नमेंटकडनं GR आलेला आहे। भरपूर काही कामगारांमध्ये, बांधकाम कामगारांमध्ये अपडेट होत आहेत, भरपूर काही चेंज होत आहे, स्कॉलरशिप असू दे किंवा असं बाकीचे जे काय असेल सगळ्यामध्ये चेंज भरपूर होत आहे। तर त्यांची आयडी जी आहे, रिन्यू जे कोण करत नाही लवकर, तर त्यांची आयडी त्यांनी डायरेक्ट सीज्ड करत आहेत। सीज्ड म्हणजे त्यांनी आयडी त्यांची बंद करत आहेत। तर त्यामुळं तुम्ही तुमची जर रिन्यूला आली असेल आयडी तर तुम्ही लवकरात लवकर जे कुठलं CSC सेंटर असेल, माई सेवा केंद्र जे जवळपास असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर तिथनं रिन्यू करून घ्या तुमचं जे असेल। तर अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल कामगारबद्दल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन। तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।